मित्रांनो, लेन्स कार्डचं नवीन प्रकरण कुणाकुणाला माहिती? ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांना मी सांगतो. लेन्स कार्डचे जे जे सीओ काय असेल त्याचं नाव माहित नाही आपल्याला. त्यांनी एक नवीन नियम काढला की त्याचे जेवढे काही शॉप आहेत, जिथे कुठे शॉप आहेत, तिथं जे कामगार काम करतात, तर जे कोण कामगार काम करतात तिथं तिथे त्यांनी असं नियम काढलं की जेवढे काही हिंदू लोक आहेत, लेडीज किंवा माणसं, आपण काय करतो, कपडाला टिका लावतो. लेडीज काय असतं, सिंदूर लावतात वगैरे वगैरे, जे काय असेल ते. हातात रत्न वगैरे घालून येतात वगैरे. अजून दोरा वगैरे बांधतो आपण. हे घालून यायचं नाही असं त्यांनी नियम काढलाय. चल ठीक आहे. पण त्याच्या उलट त्यांनी असं नियम अजूनही काढले की मुस्लिम जे आहेत त्यांनी हिजाब किंवा बुरखा घालून यायचं अशी त्यांनी परमिशन दिली. तर मला सांगा मित्रांनो, कितपत हे योग्य आहे? नियम जर तुम्ही काढलाय तर सर्वांना सारखा पाहिजे. हेच कारण आहे की आपल्या हिंदू लोकांना हे लोक कमी समजतात. का? तर आपला हिंदू हा झोपलेला आहे असं दिसते, कारण की त्यांना भीती काही राहिलेली नाहीये. मला सांगा, आपण हिंदू आहे हे दाखवण्यासाठी दाखवतो का आपण की बाबा, आता तुम्हाला माहिती की भरपूर जण, काही जण शिंदू लावतात, काही जण बिंदी लावतात, काही जण लावतात, काही नाही लावत. ते त्याची मर्जी, आपण काही कंपल्सरी करू शकत नाही. जे त्याच्या मर्जीवर असतं, ते कोण लावतं नाही लावत. पण जे कोण लावतात ते काय आम्ही हिंदू आहे म्हणून दाखवण्यासाठी लावत नाहीत ना. ज्याला आवडतं, ज्याला लावायचं असतं तो लावतो, बरोबर आहे. पण ह्या गोष्टीचा ते लोक फायदा घेतात. त्या लोकांनी असा फायदा घेतला की त्यांनी नियम काढला की हिंदू लावायचे नाही, बिंदी लावायची नाही, हातात कुठलं धार्मिक, म्हणजे आपल्या हिंदूसाठी धार्मिक कुठल्या गोष्टी, रुद्र वगैरे आपण घालतो ना, अंगठ्या, ते घालून यायचं नाही. काय म्हणावं ह्याबद्दल? म्हणजे सर्व नियम हे हिंदूसाठीच का? का आपला हिंदू कदाचित झोपलाय त्यामुळं? का आपल्या हिंदू लोकांना हे साधं समजतात? विचार करा मित्रांनो तुम्ही. आता ह्या गोष्टीवरती सरकार काय ऍक्शन घेते का बघा, तुम्ही समजेल तुम्हाला की सरकारने काय ऍक्शन घेतली. समजायचं हिंदू साईडने ही गोष्ट आहे त्यांची, नाहीतर फक्त निवडणुकीपुरते त्यांना हिंदू हिंदू दिसतो, मग बाकी काही नाही. समजेल आपल्याला. कालच काय परवा दिवशी हा प्रकरण झालेलं आहे बघा. विचार करा या गोष्टीचं.